धामणी खोरा म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या इथल्या समृद्ध वनांनी नटलेल्या डोंगर रांगा आणि धोधो कोसळणारा पाऊस. मात्र अशा भरपूर पर्जन्यमान असणाऱ्या आणि निसर्गाची मुक्तहस्ते उधळण झालेल्या धामणी खोऱ्यात शासनाच्या दुर्लक्षामुळं स्वातंत्र्यानंतरही इथं हरित क्रांती साकारण्यात यश आलेलं नाही. त्यामुळं हा भाग शाश्वत पाणीसाठ्यापासून वंचित राहिलाय. त्यामुळं जानेवारीनंतरच या खोऱ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवते. हजारो एकर सुपीक जमिनीतील पिकं जगवण्यासाठी स्थानिक शेतकरी धडपड करत असतात. बंधाऱ्यांमध्ये साठवलेलं पाणी कसंबसं मार्चपर्यंतच पुरत असल्यानं पुढील 3 महिने या परिसराला भीषण पाणी टंचाई जाणवते. त्यामुळं पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून इथले शेतकरी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात धामणी नदीतील नैसर्गिक पाणी अडवण्यासाठी जागोजागी मातीचे बंधारे घालायला सुरुवात करतात. बंधारा उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांवर वर्गणी ठरवली जाते. वर्गणी देण्यासाठी प्रसंगी शेतकरी घरातील धान्य अथवा गोट्यातील जनावरं सुद्धा विकण्यास मागं पुढं पाहत नाहीत. मातीचे बंधारे बांधण्यासाठी 4-5 दिवसांचा कालावधी लागत असून त्यासाठी शेकडो ट्रॉली सुपीक माती आणि मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्यांचा वापर केला जातो. सर्वच शेतकरी भल्या पहाटेपासून श्रमदान करून हा बंधारा बांधण्यासाठी झगडत असतात. नदीवर मातीचा बंधारा बांधण्यासाठी JCB आणि ट्रॅक्टरचा वापर केला जात असून यासाठी एका बंधाऱ्यासाठी 2 ते 2.5 लाख रुपयांचा खर्च येतो. बंधाऱ्यातील पाणी उपसा शिस्तबद्ध पद्धतीनं करून काटकसरीनं पुरवलं जातं. तरी मातीचा बंधारा घालून ही जनता अगदी विटीस आली. तरी पण चालू वर्षी आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरभरणी झाली. तरी माहितीचं सरकार आलं तर त्यांनी पूर्णपणे दखल घेऊन कमीत कमी 1.5 TMC तरी पाणी तुंबावं. त्या भागाचं कल्याण व्हावं, भागाला वरदानदायी ठरणारा धामणी प्रकल्प पूर्णत्वास जावा एवढी सगळ्या भागाकडून विनंती आहे. आणि ह्याची शासन दरबारी ताबडतोब दखल घ्यावी आणि यासाठी पुन्हा आमच्या अशी वेळ बंधारा घालायची येऊ नये. आणि यावर्षी पाणी घरभरणी होऊन पाणी पुढच्या वर्षी आम्हाला यावं एवढी आमची अपेक्षा आहे. आणि सर्व जनतेतून हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. एवढं शासन दरबारी निर्णय पाठपुरावा व्हावा. दरवर्षी अशा प्रकारे सुमारे 10 ते 12 ठिकाणी मातीचे बंधारे बांधले जातात. पाटबंधारे विभागाकडून बांधलेले कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या गळतीमुळं या बंधाऱ्यांमध्ये पाणी टिकून राहत नाही. त्यामुळं अशा ठिकाणी हे समांतर मातीचे बंधारे घालून पाणी साठवलं जातंय. सध्या गौशी, म्हासुर्लीसह इतर ठिकाणी मातीचे बंधारे बांधण्यात येत आहेत. तर नदीच्या उगमस्थानाकडील अन्य ठिकाणचे बंधारे बांधण्याचं नियोजन सुरू आहे. दरवर्षी बंधारे बांधण्याचा एकूण खर्च सुमारे 20-25 लाख रुपये होतो. प्रत्येक पावसाळ्यात हे बंधारे फोडले जातात. त्यामुळं वर्षाला लाखो रुपये पाण्यात जातात. धामणी खोऱ्यासाठी वरदान ठरणाऱ्या धामणी मध्यम प्रकल्पाचं काम गेली 22 वर्ष रखडलं होतं. गेल्या 2 वर्षांपासून प्रकल्पाचं काम सुरू झाल्यानं येत्या पावसाळ्यात प्रकल्पात पाणीसाठा करण्याच्या दृष्टीनं इथल्या जनतेच्या आशा पल्लवित झाल्यात. यावर्षीच्या पावसाळ्यात धामणी प्रकल्पात 1 TMC पाणीसाठा करण्यात आला. तर पुढील वर्षापासून धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांना मातीचे बंधारे घालावे लागणार नाहीत. त्यामुळं शासनानं शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून घळ भरणीचं काम त्वरित पूर्ण करून प्रकल्पात पाणीसाठा करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी धामणी वासियांमधून होतीये. तर धामणी धरणाची मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते घळभरणीचा कार्यक्रम झालेला आहे. तरी ह्या भागातील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी सर्व धामणी खोऱ्यातील लोकांची अपेक्षा आहे. तरी काम जोराने करून आम्हाला 1 TMC पाणी देऊन ह्या धामणी खोऱ्याचा वनवास संपवावा असे. आणि तसेच मागील मुख्यमंत्री शिंदे यांनी घरभरणी केल्यानंतर परत आणि त्यांचं सरकार आलेलं आहे. तरी त्या सरकारनं पाठपुरावा करून धामणी प्रकल्पाचं काम पूर्ण लवकर करावं आणि धामणी खोऱ्यातील जनतेचा ताणभूक हरवावी. ह्या आजा पंजा सगळं गेलं, आम्ही बी तिकडेच गेलो. पण आजपर्यंत शासनाचा ध्येय सरकारनं कुणीची दाद घेतलीच नाही. तर आता इथनं पुढं तरी एकतर्फी सरकार झालेलं आहे. आमदारापासून मुख्यमंत्र्यापर्यंत भाजपचं सरकार आहे. तर हिने दाद घ्यावी आणि हे आता आमच्या आजा पंजापासून आता तरी इथनं पुढच्या पिढीचा प्रश्न सुटावा आणि घळभरणी करून आता करून सुरुवात करून 1-1.5 TMचं तरी पाणी पुढच्या काळात आम्हाला आलं पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे या शासनाला. गेली 50 वर्ष या खोऱ्यात अशा प्रकारे मातीचे बंधारे बांधले जातात.
प्रतिवर्षाचा सरासरी खर्च सुमारे 20 लाख रुपये धरला तरी 50 वर्षाचा एकूण खर्च कित्येक कोटींच्या घरात गेलाय. प्रतिवर्षी बंधारे फोडल्यामुळं वाहून जाणाऱ्या मातीनं नदीतील डोह बुजून त्यातील दुर्मिळ जलचर आणि वनस्पतींचा ऱ्हास होत चाललाय. त्यामुळं पर्यावरणाचीही अपरिमित हानी होत असून याचा विचार शासन स्तरावर होणं गरजेचं आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.